आपण कृषी सेवा केंद्राच्या सॉफ्टवेअरविषयी डेमो बघूया. इथं सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा. सॉफ्टवेअर ओपन होईल की तुम्ही स्वतःचा युजरनेम पासवर्ड यामध्ये सेट करू शकता. आता आपण हे सॉफ्टवेअर स्पेशली कृषी सेवा केंद्रासाठी असल्यामुळे यामध्ये जो काही स्टॉक आहे जसं सीड, पेस्टिसाईड, फर्टिलायझर, PGR, मशिनरी, हार्डवेअर हा सगळा स्टॉक तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन होईल. त्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये बिलिंग करू शकता. GST रिपोर्ट, उधारी, बँकेचे व्यवहार, अकाउंटिंग या सगळ्या गोष्टी सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन होईल. आपण एक एक्झाम्पल म्हणून कस्टमरचं बिल आयटम कसं जनरेट होतं हे बघूया. लेफ्ट साईडला तुम्ही जर बघितलं तर आयटम मास्टर फॉर्म म्हटलेलं आहे. आयटम मास्टर म्हणजे आपल्या दुकानामध्ये जे काही आयटम्स आहे ते सगळे इथनं आयटम मास्टरमधून आपण ॲड करू शकतो. जसं की मी एखाद्या आयटमचं नाव टाकलं रोगर, त्या आयटमची कंपनी कोणती, जसं रॅली इंडिया लिमिटेड मी सिलेक्ट केलं त्यामध्ये. त्यानंतर आयटम टाईप वेदर इट इज सीड, पेस्टिसाईड, फर्टिलायझर, PGR, मशिनरी, हार्डवेअर जो काही असेल तो आपण यामध्ये सिलेक्ट करू शकतो. पॅकिंगमध्ये टाकलं 100 ml, एक्झिस्टिंग पॅकिंग तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्या आयटमची बॅच नंबर. त्यानंतर आयटमचा स्टॉक तुम्ही गोडाऊनचा स्टॉक आणि दुकानचा स्टॉक हा सेपरेट मेंटेन होईल. आता डिफॉल्ट शॉपमध्ये आहे असं आपण ॲड केलं. ओपनिंग स्टॉक म्हणजे दुकानात किती स्टॉक अवेलेबल आहे त्या आयटमचा या मोमेंटला तो आपण ॲड करणार. जसं की मी टाकलं 20 बाटल्या. त्या आयटमची एक्सपायरी डेट इथे ॲड होणार. GSTमध्ये प्रत्येक आयटमला एक कोड असतो त्याला आपण HSN कोड म्हणतो. तो कोड इथे ॲड करू शकता आपण. त्यानंतर राईट साईडला बघितलं तुम्ही सगळ्या पर्चेस प्राईस दिलेल्या आहे. म्हणजे पर्चेस खरेदीची किंमत मी अंदाजे 350 रुपये टाकली. GST 18%, 12%, 5% जो असेल तो ॲड करू शकतो. MRP टाकली आपण 500 रुपये. इथे विकायचे रेट टाकू शकतो. कॅशचं बिल बनवलं 450 रुपये, उधारीचं बिल बनवलं तर 500 रुपये. इथं जे रेट टाकले त्याप्रमाणे सॉफ्टवेअर बिलिंग बनवेल. विकताना पाहिजे तर तुम्हाला चेंज करता येतात. इन केस तुम्ही दुकानात एखादा माणूस ठेवला तर तुम्ही जे रेट टाकले त्याप्रमाणे सॉफ्टवेअर बिलिंग जनरेट करेल. तसंच जसं आपण कॅशमध्ये वेगळे रेट कॅशचे रिटेलची प्राईस आणि उधारीची रिटेलची प्राईस टाकली, तसंच होलसेलमध्ये कॅशचे वेगळे रेट आणि उधारीचे वेगळे रेट आपण इथे ॲड करू शकतो. त्यानंतर बारकोडिंग आपण जनरेट करू शकतो. तुम्हाला पाहिजे असेल तर प्रत्येक आयटमला बारकोड लावून तुम्ही बारकोड वाईज बिलिंग जनरेट करता येईल. तुम्ही इथं डायरेक्ट सेव्ह केलं तर हा आयटम ॲड होईल. अजून फॉर एक्झाम्पल अजून एक आयटम आपण ॲड करूया. आयटमचं नाव टाकलं मी युरिया, कंपनी टाकली RCF, आयटम टाईप टाकला फर्टिलायझर, पॅकिंग टाकलं 45 किलोची बॅग आहे असं आपण. फर्टिलायझरला बॅच नंबर नसतो तर आपण तो स्किप करू शकतो. आता दुकानात आपल्याकडे 100 बॅग आहे असं आपण ॲड केलं. त्यानंतर HSN कोड. खरेदीची किंमत अंदाजे आपण टाकली पर्चेस प्राईस 260 रुपये, GST 5%, MRP अंदाजे 300 रुपये. तसंच विकायची रेट टाकले आपण 280 रुपये आणि उधारीचे टाकले 300 रुपये. तसंच होलसेलमध्ये पण कॅश क्रेडिटचे वेगळे रेट आपण इथे ॲड करू शकतो. एंटर मारून सेव्ह केलं, हा आयटम ॲड झाला. अशा प्रकारे सगळी इन्व्हेंटरी आपण इथनं ॲड करू शकतो. 2 नंबर आपण मॉडिफाय आयटम म्हटलेले. मॉडिफाय म्हणजे जो आयटम बनवला त्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर मॉडिफाय आयटममधनं आपण तो आयटम बदल करू शकतो. 3 नंबरला सेल्स इन्व्हॉइस म्हटलेले. सेल्स इन्व्हॉइस हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. यामध्ये सगळ्या कस्टमरचे व्यवहार कस्टमरची जेवढ्या काही प्रकारे आपण व्यवहार करतो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच विंडोमध्ये दिलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल पहिलं टॅब तुम्ही जर बघितलं तिथं कस्टमर म्हटलेलं आहे. कस्टमर म्हणजे तुमचे ऑलरेडी जे काही कस्टमर आहे ज्यांच्याशी तुम्ही व्यवहार करता ते सगळे कस्टमर आपण इथं ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या कस्टमरचं नाव टाकलं आपण सचिन पाटील, एरिया टाकला पिंपळगाव, त्यानंतर ॲड्रेस तालुका वगैरे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. कस्टमरचा मोबाईल नंबर वगैरे टाकला तर त्याला बिल बनवायचा टेक्स्ट मेसेज व्हॉट्सॲपला ऑटोमॅटिक सेंड होईल. बरोबर. त्यानंतर ईमेल ID टाकला तर मेलला पण बिल जाईल. त्यानंतर कस्टमरचा ओपनिंग बॅलन्स टाकला, जसं की त्याचा पहिला उधारी आहे जी ओपनिंग बॅलन्स म्हणजे पहिली त्याच्याकडे काही उधारी असेल तर ती ॲज अ ओपनिंग बॅलन्स आपण मध्ये ॲड करू शकतो. तुम्हाला कस्टमरला बिलाला व्याज लावायचं असेल, इंटरेस्ट लावायचं असेल तर ते तुम्ही इंटरेस्ट पण लावू शकता. इथं डायरेक्ट मी सेव्ह केलं, हा कस्टमर ॲड झाला. सेम प्रकारे आपण एक दुसरा कस्टमर ॲड करूया. निलेश पवार, एरिया टाकला सपोज कोरेगाव. त्यानंतर बाकीचं इथे मोबाईल नंबर टाकला 9850 644 355 समथिंग. त्याची उधारी टाकली 5500. तुम्ही डायरेक्ट सेव्ह केलं तर हा कस्टमर सेव्ह झाला. अशा प्रकारे आपण सगळे कस्टमर आपण इथे ॲड करू शकतो. सेकंड आपण सेल्सचं बिल कसं बनवायचं ते बघूया. कस्टमरचा माल विकायचा आपण म्हणू शकतो. एखादा कस्टमर दुकानात डायरेक्ट आला तर तुम्ही डायरेक्ट असं नाव पण टाईप करू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण एक नाव टाकलं की भास्कर जाधव, असं डायरेक्ट नाव ॲड करू शकता तुम्ही. किंवा एक्झिस्टिंग कस्टमर आला, जसं आपण टाकलं की सचिन पाटील, एक्झिस्टिंग कस्टमरचं नाव सिलेक्ट केलं तुम्हाला तर कस्टमरचं नाव सिलेक्ट केलं तुम्हाला त्याची पहिली उधारी दाखवतो 9500 पेंडिंग बॅलन्स आहे त्याच्याकडे. त्यानंतर तुम्हाला बिल कॅश बनवायचं का क्रेडिट तिथे सिलेक्ट करू शकतात. कॅशमध्ये म्हणजे पैसे दिले, क्रेडिटमध्ये उधार किंवा अर्धे आत्ता दिले अर्धे नंतर घेऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला जो आयटम विकायचा आहे तो आपण इथे सिलेक्ट करू शकतो. जसं की टाकलं रोगर,
किती क्वांटिटी विकायची आपण टाकलं 2. रेट ऑटोमॅटिक उधारीचे 500 रुपये इथं डाउनलोड झालेले. तुम्हाला पाहिजे तर इथं चेंज पण करू शकतात, जसं की 490 रुपये. एंटर मारलं, डिस्काउंट नाही द्यायचा, एंटर मारलं तो आयटम खाली येणार. सेम प्रकारे आपण एक दुसरा आयटम घेतला युरिया, 3 बॅग दिले आपण त्यांना 300 रुपये प्रमाणे, एंटर मारलं तो आयटम खाली आला. तुम्ही जर इथं बघितलं तर बिलामध्ये 2 आयटम झालेले, रोगर आणि युरिया. बिलाची अमाऊंट झाली 1880 रुपये. SGC CGST ऑटोमॅटिक तुमचा कॅल्क्युलेट झालेला आहे. तसं तुम्हाला बिलामध्ये काही एक्स्ट्रा चार्जेस लावायचे असेल तर इथं लावू शकता. जसं आम्हाला मी 40 रुपये इथे ॲड केलेलं आहे. तुम्ही हे बिल सेव्ह केलं की डायरेक्ट तुमची प्रिंटआउट निघेल, किंवा प्रिंटआउट आपण नंतर पण काढू शकतो. सगळ्या प्रिंटआउट सॉफ्टवेअरमध्ये स्टोअर राहतात. त्यानंतर आता ते आपण फॉर एक्झाम्पल बिल प्रिंट केल्यावर कसं दिसेल हे बघू शकतो आपण. जसं की मी ते बिल प्रिंट केलं आणि प्रिव्ह्यू बघूया आपण बिलाचं. प्रिंटआउट केल्यानंतर कसं बिल दिसेल. आता हा जो बिलाचा फॉर्मॅट आहे, हा जो एक सिंपल ॲग्रिकल्चरच्या नियमाप्रमाणे फॉर्मॅट दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर करू शकता. A4 साईजवरती 2 प्रिंटआउट निघेल, एक कॉपी कस्टमरकडे राहील आणि एक आपल्याकडे कॉपी राहील. आपण खालच्या साईडला जर बघितलं तर ही एक बिलाची डेमो कंपनी नाव दिसत तिथे तुम्हाला. तिथे आपलं दुकानचं नाव आपण ॲड करू शकतो. दुकानचं नाव पाहिजे तर मराठीमध्ये, लोगो, फोटो ॲड करायचं असेल तर आपण ॲड करू शकतो. बिलाच्या एकदम उजव्या हाताला खालच्या साईडला जर बघितलं तुम्ही तर 1920 रुपये बिलाची पेंडिंग बॅलन्स उधारी दाखवतोय तुम्हाला. एकदम डाव्या साईडला जर बघितलं तुम्ही तर बिल क्रेडिट दाखवतो. कॅश असेल तर कॅश येईल, क्रेडिट असेल तर क्रेडिट. आणि क्रेडिट नावाच्या वरतीच तुम्हाला त्याची पहिला पेंडिंग बॅलन्स असतो दाखवतोय 11,420 रुपये बाकी आहे. तसंच मराठीत आपण काही सूचना टाकून ठेवलेल्या आहे. माल तपासून घेणे, डिलिव्हरी घेतलेला माल मिळणार नाही वगैरे वगैरे. तो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही नवीन तुमच्या स्वतःच्या नोट्स ॲड करायच्या असेल तर त्या सगळ्या आपण ॲड करू शकतो. बिल आपल्याला जसं पाहिजे तसं आपण डिझाईन करू शकतो. म्हणजे इन केस तुम्हाला जर वाटलं की बिलाचा फॉर्मॅट अजून छोटा करायचा असेल किंवा प्रिंटेड स्टेशनरी असेल, त्याप्रमाणे आपल्याला बिल डिझाईन करता येईल. हे झालं बिलाबद्दल सिंपल फॉर्मॅट. कस्टमरचं बिल बनवल्यानंतर कस्टमरला ऑटोमॅटिक टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सॲप आणि ईमेल ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळी सेंड होतात. आता आपण जे बिल बघितलं ते सिंपल बिल कसं बनवायचं ते बघितलं. त्यानंतर तुम्हाला काही जर GSTचं बिल असेल, जसं GST बिल बनवतं तसं काही तुमचं सीडचं वेगळं बिल, पेस्टिसाईडचं, फर्टिलायझरचं, PGRचं सेपरेट तुम्ही बिल बनवू शकता याच्यामध्ये. किंवा काही जे आयटम आहे तुमचे 0% GSTमध्ये असेल तर त्याचे पण तुम्हाला इथे सेपरेट बिल बनवता येईल. हे झालं बिलाबद्दल. त्याच विंडोमध्ये इथं आपण अकाउंट डिस्प्ले म्हटलेलं आहे. अकाउंट डिस्प्ले म्हणजे एखाद्या कस्टमरचं लेजर कसं बघायचं इथं आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या कस्टमरचं नाव टाकलं आपण सचिन पाटील. आता ज्या कस्टमरचं आपण बिल बनवलं होतं त्या कस्टमरचं नाव सिलेक्ट केल्यानंतर शो म्हटलं तर त्याची टोटल उधारी तुम्हाला इथं दाखवेल. जसं की आपण बघितलं ओपनिंग बॅलन्स 9,500 टाकलेलं होतं, त्याची 1920 रुपयाचं बिल होतं. असं टोटल येणं कस्टमरकडून आपल्याला 11,420 रुपये येणं बाकी आहे. आता याच्यापैकी कस्टमरने तुम्हाला काही जुने पैसे आणून दिले, म्हणजे जुनी उधारी जमा केली तर आपण इथं रिसीटमधनं घेऊ शकतो. रिसीट म्हणजे जुने पैसे. फॉर एक्झाम्पल आपण आता इथं कस्टमरचं नाव सिलेक्ट केलं सचिन पाटील. 11,420 रुपयापैकी ते कस्टमरने आपल्याला 5,000 रुपये जमा केले. मग पेमेंट टाईप कॅश, चेक, DD, NFT, RTGS, कार्ड पेमेंट, गुगल पे, फोनपे सगळे प्रकारचे पेमेंट आपण इथं घेऊ शकतो. हे बिल आपण सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर याची डायरेक्ट प्रिंटआउट निघेल, किंवा प्रिंटआउट आपण नंतर पण काढू शकतो. सगळ्या प्रिंटआउट सॉफ्टवेअरमध्ये स्टोअर राहतात, किंवा त्याला टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सॲप पण पैसे दिल्याचा सेंड होईल. आपण जर परत 5,000 रुपये घेतल्यानंतर परत कस्टमरच्या लेजरला जर जाऊन बघितलं तर त्याची 5,000 रुपयांनी उधारी कमी झालेली आहे. बघा इथे फक्त 6,420 रुपये बाकी आहे त्याच्याकडे. किंवा हाच कस्टमर नेक्स्ट टाईम दुकानामध्ये आला माल घेण्यासाठी, सेल्स बिल जेव्हा तुम्ही सेल्स कस्टमरचं बिल बनवाल त्यावेळेस तुम्ही परत कस्टमरचं नाव सिलेक्ट केलं तर तुम्हाला त्याची टोटल उधारी दाखवतो रेडमध्ये. बघा 6,420 रुपये बाकी त्याच्याकडे. तशाच प्रकारे लास्ट बिल डेट म्हटलेले, लास्ट बिल 26 मार्च दाखवतो. म्हणजे तो कस्टमर आपल्याकडे किती दिवसानंतर आपल्या दुकानामध्ये येतो हे पण कळतं येते तुम्हाला त्याची लास्ट बिल डेट नंतर. जशा प्रकारे आपण कस्टमरचे सगळे व्यवहार एकाच विंडोमध्ये बघितले. जसं कस्टमरचं नाव फीड केलं आपण, त्याला माल विकला, सेल्स रिटर्न, त्यांनी काही माल आपल्याला रिटर्न केला, रिसीट म्हणजे कस्टमरकडून आपण पैसे घेतले, आणि अकाउंट डिस्प्ले म्हणजे त्याचं आपण लेजर बघितलं. जसे कस्टमरचे व्यवहार आपण सगळे एकाच विंडोमध्ये बघितले तसं सेम अपोजिट परचेस म्हटलेले. परचेस म्हणजे सप्लायकडनं माल खरेदी केला. एकदम सिंपल प्रोसेस. जसं एक जर तुम्ही सेल्सचं बिल बनवलं तर परचेसचं विंडो तुम्ही विदाऊट ट्रेनिंग स्वतः ऑपरेट करू शकता. एकदम सेम प्रोसेस दिलेली आहे. सप्लायरमध्ये सप्लायर ज्यांच्याकडनं माल खरेदी करतो त्यांचं नाव ॲड करणं. परचेस म्हणजे इथनं सप्लायकडनं माल खरेदी करू शकतो आपण. माल खरेदी करताना आपण चलनने DCने माल असेल तर DCने पण आपल्याला माल रिटर्न करता येईल. सप्लायला आपण पेमेंट केलं, पेमेंट म्हणजे त्याच्याकडे NFT, RTGS, कार्ड पेमेंट केलं, त्या सगळ्या प्रकारे आपण सप्लायला पेमेंट करू शकतो याच्यामध्ये.
हे झाले पर्चेसबद्दल इन्फॉर्मेशन. त्यानंतर स्टॉक रिपोर्ट म्हटलेले इथे. स्टॉक रिपोर्ट म्हणजे आपल्याकडे दुकानामध्ये किती स्टॉक शिल्लक आहे तो तुम्हाला इथे दाखवेल. तुम्ही जर इथं बघितलं तर रोगरचा 18 बाटल्या दाखवतो, युरियाच्या 97 स्टॉक दाखवतोय. मग स्टॉक बघताना आपण सीडचा वेगळा, पेस्टिसाईड वेगळा, फर्टिलायझर वेगळा, असं वेगवेगळ्या प्रकारे फिल्टर लावून आपण स्टॉक बघू शकतो. किंवा कंपनी वाईज म्हटलं तर कंपनी वाईज पण तुम्हाला स्टॉक बघता येईल याच्यामध्ये. आपण पुढचा रिपोर्ट बघूया. याच्यामध्ये सन्ड्री डेटर्स नावाचा रिपोर्ट म्हटलेला आहे. सन्ड्री डेटर्स म्हणजे आपल्याकडं टोटल मार्केटमध्ये किती उधारी आहे ते बघता येईल. तर इथं तुम्हाला बघा 11,920 रुपये टोटल उधारी दाखवतो. मग ती कशी आहे? निलेश पवारांची 5,500 रुपये, सचिन पाटलांची 6,420 रुपये, अशी टोटल उधारी 11,920 रुपये बाकी आहे. आता यापैकी तुम्ही आता ही टोटल 11,920 रुपये उधारी आहे, ठीक आहे, पण ही तर दोनच कस्टमर आहे तुमचे. फॉर एक्झाम्पल तुमचे 300, 400, 500 कस्टमर असेल तर आपण एरिया वाईज पण उधारी बघू शकतो. एरिया वाईज म्हणजे कोरेगाव वेगळं, पिंपळगाव वेगळं, किंवा तुमची जिओग्राफिकली तुम्ही जे ज्या गावांची नावं टाकले आहे त्या गावांमध्ये तुम्हाला इथे उधारी बघता येते. तर दुसरं महत्त्वाचं इथं तुम्हाला कस्टमरचं पेमेंट अलर्ट पण ॲड करता येईल. फॉर एक्झाम्पल हे निलेश पवार म्हटले की राहिलेले 5,500 रुपये जे आहे मी तुम्हाला ते उद्या आणून देतो. तर तुम्ही उद्याची डेट टाकून ठेवली तर उद्या सकाळी तुम्ही दुकानात आल्यानंतर सॉफ्टवेअर ओपन केलं की तुम्हाला लगेच पहिलं पेमेंट अलर्ट दाखवेल की आज हा कस्टमर पेमेंट करणार आहे. ते कशा प्रकारे होतं ते बघूया. जसं मी टाकलं कस्टमर 5,500 रुपये उद्या निलेश पवार आणून देणार आहे. आता फॉर एक्झाम्पल उद्या सकाळी तुम्ही दुकानामध्ये आला ना, सॉफ्टवेअर ओपन केलं आणि तुम्ही लॉग इन केल्यानंतरच पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो पेमेंट अलर्ट दाखवतो की आज कोणकोणते कस्टमर पेमेंट करणार आहेत. तुम्ही बघितलं तिथं बघा तुम्हाला आज निलेश पवारांचं अलर्ट दाखवतो. कस्टमरचं नाव निलेश पवार, मोबाईल नंबर, त्यांची उधारी 5,500 आज ते जमा करणार आहे. तुम्ही त्याला सेंड SMS म्हटलं की त्याच्या मोबाईलवर ऑटोमॅटिक पेमेंटचा रिमाइंडरचा SMS जाणार की आज तुम्ही पेमेंट जमा करणार होतात. ओके. जसं आपण उधारीची लिस्ट बघितली तसं तुमचा इथे प्रॉफिट रिपोर्ट म्हटलेलं आहे. प्रॉफिट म्हणजे आपल्याला डेली किती प्रॉफिट झालं ते तुम्ही इथं बघू शकता. तुम्ही जर सिंपल प्रॉफिट बघितलं तर आजचं प्रॉफिट तुम्हाला 400 रुपये दाखवतोय. पण 400 रुपये कसं झालेलं आहे? रोगरच्या 2 बाटल्या वेगळ्या 980 रुपयाला, त्याची टोटल खरेदी आहे 700 रुपये, तर रोगरमध्ये 280 रुपये प्रॉफिट झालेलं आहे. युरियामध्ये 120 रुपये, तसं आजचं प्रॉफिट 400 रुपये आहे. मग प्रॉफिट बघताना तुम्ही एका वर्षाचं, 6 महिन्याचं, 3 महिन्याचं, 1 महिन्याचं, 15 दिवसाचं जी तारीख सिलेक्ट कराल त्यामध्ये तुम्हाला टोटल प्रॉफिट दाखवतो. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया बॅकअप ऑपरेशन म्हटलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाच्या मनामध्ये एक डाऊट असतो की आपण एवढं सगळं कम्प्युटरायझेशन करणार तर काही बॅकअपचा काही प्रॉब्लेम झाला तर सगळा लॉस्ट होऊ शकतो. तर इथं तुम्हाला 3 प्रकारे बॅकअपचे ऑपरेशन दिलेले आहे. पहिली गोष्ट डिफॉल्ट लोकेशनमध्ये तुमच्या कम्प्युटरला कंटिन्यू सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक रिअल टाईम बॅकअप घेत असतो. दुसरी महत्त्वाची USB बॅकअप म्हणजे पेनड्राईव्हला बॅकअप घेत राहील. आणि थर्ड वन आहे गुगल ड्राईव्हला, म्हणजे तुमचा मेल ID सॉफ्टवेअरमध्ये टाकून ठेवला तर तुमच्या मेल आयडीला तो कंटिन्यू बॅकअप घेत जाईल. इन केस कम्प्युटर लॅपटॉप जरी उडाला तर तुम्ही बॅकअप डाउनलोड करून तुमचं काम लगेच सुरू करू शकता. त्यानंतर एक्सपायर रिपोर्ट म्हटलेले आहे. एक्सपायर रिपोर्ट म्हणजे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये कोणते आयटम एक्सपायर्ड होणार आहे ते तुम्हाला अगोदरच कळेल. तर तुम्ही तिथं एक्सपायर्ड अलर्टचं मूविंग पण इथं सेट करू शकता. तुम्ही इथं जर सेट केलं बघा आयटम एक्सपायर्ड विथिन अ मंथ, पुढच्या मंथमध्ये जे काही आयटम एक्सपायर्ड होणार आहे ते तुम्हाला इथं कंटिन्यू तुमच्यासमोर फिरत राहतील. तुम्ही जर खालच्या साईडला बघितलं टास्कबारवरती बघितलं तर आयटम एक्सपायर्ड विथिन अ मंथ कंटिन्यू तुमच्यासमोर मूव्ह होते. आता ह्या मोमेंटला या सॉफ्टवेअरमध्ये कोणताही आयटम एक्सपायर्ड नाही म्हणून इथं दाखवत नाही. जर तुमचे आयटम एक्सपायर्ड होणार असेल तर इथं तुमच्यासमोर कंटिन्यू फिरत राहणार ते. किंवा तुम्हाला जर उधारीची लिस्ट पाहिजे असेल तर उधारीची लिस्ट पण आपण इथे सेट करू शकतो. त्यानंतर अकाउंट मास्टर म्हटलेले आहे. जसं आपण कस्टमरचा अकाउंट बनवतो, सप्लायरचा अकाउंट बनवतो, तसं तुम्ही तुमचे खर्चाचे अकाउंट बनवू शकतात. जसं की लाईट बिलचं अकाउंट बनवू शकतो, टेलिफोन एक्सपेन्स, पेट्रोल एक्सपेन्स आहे, दुकानाचं भाडं, घर खर्च, हे सगळे कोणत्याही प्रकारचे खर्चाचे अकाउंट आपण इथं तयार करू शकतो. आणि आपले जे काही खर्च होतात त्याच्याशी रिलेटेड आपण पेमेंटची एंट्री मारू शकतो. जसं की लाईट बिल तुमचं दर महिन्याला जे झालं असेल त्याची पेमेंटची एंट्री, दुकानचं भाडं असेल त्याची पेमेंटची एंट्री, सॅलरी असेल, पगार असेल, या सगळ्या पेमेंटची एंट्री आपण इथं करू शकतो अकाउंट म्हणून, जेणेकरून दररोज संध्याकाळी तुमची कॅश बँक एक्झॅक्ट मॅच होत राहील. आपण जे बघितले इथं आयटम मास्टर, मॉडिफाय, सेल, परचेस, स्टॉक रिपोर्ट हे शॉर्टकट बटन दिलेले आहे. ॲक्च्युली तुमचं 1-1.5 तासामध्ये कसं सॉफ्टवेअर चालू शकतं हे इथे शॉर्टकट बटन दिलेले आहे. तुम्ही जर बघितलं त्याचं सगळं मेन सॉफ्टवेअरवरती तुमचं इथं मास्टरमध्ये तुम्ही कस्टमर, सप्लायर, अकाउंट हे सगळे विंडो इथे दिलेलं आहे. ट्रान्झॅक्शनमध्ये सेल, परचेस, डेबिट नोट, क्रेडिट नोट, वर्षाशेवटी तुम्हाला मार्च एंडला आपल्याला डेबिट नोट, क्रेडिट नोट येतात त्या इथं आपण बनवू शकतो. त्यानंतर पोझिशनमध्ये बँकेत पैसे भरले, विड्रॉल केले किंवा तुमचं चेक क्लिअरन्स असेल ते इथनं ॲड करू शकतो. स्टॉक रिपोर्टमध्ये वेगळ्या प्रकारचे स्टॉक रिपोर्ट दिलेले इथे, त्यापैकी आपण एक स्टॉक रिपोर्ट ऑलरेडी बघितला आहे
किंवा स्टॉक व्हॅल्युएशन रिपोर्ट म्हणतो आपण. स्टॉक व्हॅल्युएशन रिपोर्ट की जसं की तुम्हाला लोन वगैरे करायचं असेल, बँकेची सी लोन वगैरे करायचं असेल, तर तुम्ही बँकेला यातनं डायरेक्ट स्टॉकची प्रिंटआउट करून देऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे किती स्टॉक व्हॅल्युएशन रिपोर्ट म्हणजे तुमच्या दुकानामध्ये किती लाखाचा स्टॉक अवेलेबल आहे त्याचं रुपीजमध्ये व्हॅल्युएशन दाखवतो. फॉर एक्झाम्पल आपण तिथं 3 व्हॅल्युएशन दाखवले बघा. टोटल परचेस व्हॅल्युएशन 29,358 रुपये, सेल्स व्हॅल्युएशन 35,260 रुपये, म्हणजे तुम्ही आणि टोटल MRP व्हॅल्युएशन आहे 38,000 रुपये. म्हणजे तुमच्या 3 प्रकारे व्हॅल्युएशन आहे. MRP नुसार किती लाखाचा स्टॉक आहे, परचेस प्राईसनुसार किती लाखाचा आणि सेल्स व्हॅल्युएशननुसार किती लाखाचा स्टॉक अवेलेबल आहे. त्यानंतर पुढचा रिपोर्ट जर बघितला आपण प्रॉफिट एस्टिमेशन रिपोर्ट, स्टॉक रजिस्टर. स्टॉक रजिस्टर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जो 85 सेमीचा आपल्याला रिपोर्ट द्यावा लागतो त्याचा इथं ऑथराईज फॉर्मॅट दिलेला आहे. दर महिन्याला आपल्याला क्वार्टरली मंथली 85 सेमीचा रिपोर्ट द्यावा लागतो. तो इथं आपण डायरेक्ट सॉफ्टवेअरमधून प्रिंटआउट काढून सबमिट करू शकतो. प्रिंटआउट काढून दुकानचा स्टॅम्पवरून तुम्ही डायरेक्ट सबमिट पण करू शकतात. तर तुमच्या रिजनमध्ये तुम्हाला जर अलाउड असेल तर यातनं सॉफ्टवेअरमधून तुम्हाला हा स्टॉक 85 सेमीचा रिपोर्ट सॉफ्टवेअरमधून डायरेक्ट देता येईल. त्यानंतर तुम्ही वेगळे रिपोर्ट दिलेले आपलं सेल बुक, परचेस बुक, त्यानंतर सनडे डेटाच रिपोर्ट ऑलरेडी आपण बघितलेला आहे. GST रिपोर्ट दिले तुम्हाला इथं सगळ्या प्रकारचे GST रिपोर्ट दिलेले आहे. GST R1 म्हणजे सेलचा रिपोर्ट दिलेला आहे. मग त्यामध्ये GST रिपोर्टमध्ये 2 प्रकार पडतात, B2B आणि B2C. म्हणजे R1 म्हणजे B2C म्हणजे ज्या कस्टमरचा GST नंबर नाही, ज्यांना अशा कस्टमर तुम्ही माल विकता ज्यांचा GST नंबर नाही त्याला B2C म्हणतो. आणि B2B म्हणजे ज्या कस्टमरचा GST नंबर आहे किंवा पुढचे दुकानदार म्हणू शकतो त्यांचा इथं GST रिपोर्ट तयार होतो. R2 म्हणजे परचेसचा रिपोर्ट आला, HSN कोड वाईज सेपरेट रिपोर्ट जनरेट होतो. R3B पण दिलेला आहे यामध्ये. आपण एक GST R1 म्हणजे सेलचा रिपोर्ट आपण ओपन करून बघूया. जर GST R1 रिपोर्ट मी तो शो केला तर हा रिपोर्ट तुमचा तयार झालेला आहे बघा. इनवाईस नंबर, इनवाईस डेट, इनवाईस व्हॅल्यू म्हणजे किती अमाऊंटचं बिल आहे, स्टेट ऑफ सप्लाय तुमचं आता डिफॉल्ट महाराष्ट्र आलेलं आहे, GST%, टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे किती अमाऊंटवरती टॅक्स लागला, सेस म्हणजे काही एक्स्ट्रा टॅक्स लागत असेल तो येणार, SGST CGSTची अमाऊंट आणि बिल कॅश आहे का क्रेडिट. हा रिपोर्ट तुम्ही डायरेक्ट एक्सेलमध्ये किंवा JSN फॉर्मॅट किंवा CSV फॉर्मॅटमध्ये किंवा वर्डमध्ये पण कन्वर्ट करू शकतात. तुमच्या डेस्कटॉपवरती याची डायरेक्ट फाईल तयार होते. आणि पाहिजे तर तुम्ही स्वतःही GST भरू शकता किंवा तुमचे रिस्पॉन्सिबल अकाउंटंट, चार्टर्ड अकाउंटंट असेल की त्यांना पण तुम्ही ऑटो मेल फॅसिलिटी दिलेली आहे. तुम्ही ते जर चेक केलं, मेलवर क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुमच्या CAचा जो मेल आय डी आहे तो सॉफ्टवेअरमध्ये ॲड करून ठेवायचा. त्या CAना ऑटोमॅटिक मेल तुमचा सेंड होईल. जसं आपण GST रिपोर्ट बघितले त्याच प्रकारे इथं काही MIS रिपोर्ट दिलेले. MIS म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. आता तुम्ही जर दुकानचा स्वतः ओनर असाल तर दुकानबद्दल काही इम्पॉर्टंट रिपोर्ट तुम्हाला पाहिजे असाल, जसं की नॉन मुव्हिंग आयटम. असे कोणते आयटम जे तुमच्या दुकानामधून 2 किंवा 3 महिन्यापासून विकले गेलेले नाही त्याचा तो सेपरेट रिपोर्ट तुम्हाला जनरेट करेल. नॉन ऑर्डरिंग कस्टमर, असे कोणते कस्टमर आहे ज्यांच्याकडे आपली उधारी पण आहे पण ते 2-3 महिन्यापासून आपल्या दुकानामध्ये आलेच नाही, अशांची नावं तुम्हाला दाखवेल. प्रॉफिट रिपोर्ट आपण ऑलरेडी बघितलं. टॉप सेलिंग आयटम लिस्ट म्हणजे कोणत्या आयटममध्ये सगळ्यात जास्त मार्जिन आहे. टॉप सेलिंग तुमच्यासोबत 500 कस्टमर आहे तर कोणत्या कस्टमरने सगळ्यात जास्त तुमच्याकडनं माल खरेदी केला आहे. सपोज पहिला कस्टमरने 5 लाखांनी माल खरेदी केला, 2 नंबरचा कस्टमर 4,90,000, 3 नंबरचा कस्टमर 4.5 लाख, असं असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरनी तुम्हाला तुमचा लार्जेस्ट सेलिंग कस्टमरची लिस्ट जनरेट करेल इथे. तशाच प्रकारे बरेच काही रिपोर्ट दिलेले. बॅलन्स शीट, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅकअप आपण बघितलेलं आहे. मेसेंजर म्हणजे तुमचे जेवढे काही कस्टमर आहे सगळ्या कस्टमरला तुम्ही इथनं टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सॲप, ईमेल ऑटोमॅटिक पाठवू शकता. सेटिंगमध्ये सॉफ्टवेअरच्या वेगळ्या प्रकारच्या सेटिंग दिलेल्या आहे. त्यानंतर हे सॉफ्टवेअरबद्दल तुम्ही ओरिजिनल कॉपी घेतल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुमचं सॉफ्टवेअरमधनं केलं जातं. इन केस जर तुम्ही सॉफ्टवेअर खरेदी करणार असाल तर तुम्ही ह्या नंबरला फोन करू शकता 9767211065. थँक्यू.